वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो. आज सोमवार आहे. तर ह्या आपल्याला आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यात मोठं महत्त्वाचा विषय आहे, जे की सगळ्यालाच माहीत झालेलं आहे. जे की आपलं जे रेग्युलर परमिट आहेत ते स्थगिती करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर त्यासोबतच काही ते स्थगिती करून काही 8 दिवस पण नाही झाले, तर लगेच ई बाईक आणि ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकसाठी त्यांना परमिट घेणं सक्ती करण्यात आलेलं आहे. त्यांना परमिटच्या अनिवार्य त्याची प्रक्रिया आता लगेच सुरू होणार आहे. त्यावरती आपण आजच्या व्लॉगमध्ये डिस्कस करूयात. आणि कोणीतरी आपल्याला आज धंदा करता कोणीतरी आपला फॅन्स असो नाहीतर कोणतर असो, मित्र असो आपल्या रिक्षावाल्यातलंच, त्यांना पण घेऊन आपण या चर्चेवरती बसून यावरती काय त्याचं म्हणणं कसं असणार आहे, त्यावरती हे किती जणाला कसं भारी वाटतंय, ह्या सगळ्यावरती आपण ट्राय करतो बरं का. कोणी म्हणजे धंदा करताना कोणी भेटलं वगैरे त्यांच्यासोबत ट्राय करतो. नसेल तर मी एक्सप्लेन करतो तो टोटली. आणि तुम्हाला काय वाटतं ह्या दोन्ही गोष्टींना मला कमेंट करून नक्की सांगायचं. तर आता उशीर झाला आज मला उठायला, कारण डोकं खूपच दुखत होतं. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं कुठपर्यंत खेळून आलोय मी. आणि मागच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला थोडंसं सांगितलंच होतं, की फक्त परमिट बंद झालेलं होतं. परमिटबद्दल बंद केलेलं आहे. तर आता परमिट पण तर आहे आणि इलेक्ट्रिक बाईकला आणि इलेक्ट्रिक रिक्षा ह्यांना परमिट सुरू केलेलं आहे. त्यांना सक्ती करण्यात आलेलं परमिट घ्यावंच लागेल त्यांना. त्यावरती बघू. आणि बाय चान्सली कोणी इलेक्ट्रिकवाला आपल्याला भेटला रिक्षावाला, तर त्यांचं कसं असणार आहे? कारण आता ऑलरेडी ते रिक्षा घेतलेले आहेत आणि ऑलरेडी त्यांना पासिंग झालेलं आहे. आणि ते करा पण त्यांना मिळेल का रे? त्यांना परत घ्यावं लागेल का त्यांचं? त्यावरती आपण डिस्कस करूया पूर्ण दिवसात. तर आता नाश्ता करून निघतो. तर धंदा करत आपण या सगळ्या डिस्कस करूया. ठीक आहे मित्रांनो? चला. चला आता नाश्ता द्या आम्हाला. ठीक आहे चल. काय नाश्ता? डब्याला डबा बांधतोय का? नाश्ता द्या. चला लवकर लवकर. चल झाली बा आपली गाडी पूर्णपणे चकाचक. कसं आहे एकदम. बघा मित्रांनो, जस्ट सुरुवात केली, सगळं झालं. पहिले ट्रिप घेतलो ते पण 200 प्लस होतं, तेही कॅन्सल झालं. आणि आता परत एक बघा समोरच मीटर मीटर प्रमाणे आणलं तर कॅन्सल कॅन्सल म्हणजे कॅन्सल. पण आपण मीटर शिवाय जात नाही, हे आपलं आधीपासूनच आहे. कारण मीच लोकांना सांगतो मीटर शिवाय जाऊ नका म्हणून. आता इथे एक कॅन्सल केला आणि त्याला पकडायला दुसऱ्या जण आलंय. त्याला सांगितलं आता जाताना, भाऊ विदाउट मीटरनं घेऊन जाऊ नको म्हणून. आता तो काय करते, मला तर वाटतो की नावाला मीटर टाकेल. ते बघू आता काय होतंय, त्याचं बघूया आपण आता. चाललंय बघा यो विदाउट मीटरनं चालला ना. हो का? परत कसं चाललंय विदाउट मीटरनं. या असे लोक असतात ना आपल्याकडे, ह्याच्यामुळे अजून लोक विदाउट मीटरनं चाललेले आहेत. कस्टमर त्याच्यामुळे हे विषय झालेला आहे, नाही का दादा? बरोबर आहे. आता मी तुला अडून काय बोललो? मीटर नाही. तो रिलोड मीटर झाला. मग आता तू पण जाताना त्याला वाटतं, तुम्हाला सांगितलं जाताना सांगितलं मीटरनं जा म्हणून, तो तरी तसंच गेला बघा. त्याला समजून सांगितलं जाताना मीटरनं जा रे बाबा म्हणून, तरी तसं. या असल्या भाडकाऊमुळे ना आपल्या मीटरनं कमी व्हायला लागलेत. कस्टमर आपली पोते ओळखायला लागलेत, नाही का? बरोबर का नाही भाऊ? सगळे म्हणतात आम्ही मीटर जात नाही का? मग काय time या last असे time. कोणतरी येते घेऊन जातात ते विदाउट मीटरनं घेऊन लास्ट जातात टाइम ते. आम्ही मीटर नाही गेलो असं बोलतात. असं बोलतात, कारण की असले फालतूगिरी लोक येतात ना, याच्यामुळे होतात. काय बोलायचं आता, तुम्हीच मला कमेंट करून सांगा आता. जस्ट आता आलोय आंबेगाव मध्ये, इकडे सध्या जांभूळकर रस्त्याला. आह! काय माहितीये मित्रांनो, बघितलं तुम्ही, असे माझे कॅन्सल झाले, दोन कॅन्सल झाले. एक जण विदाउट मीटरनं घेऊन गेला. पण आपल्या सोबत कधीच वाईट होत नाही. आणि कारण आपण सरळ आहे तर सरळच असणार आहे. लागोपाठ पाठोपाठ उबर आणि रॅपिडो, सॉरी उबर आणि ओला, हे दोन्ही आपल्या एका सेटच बुकिंग भेटले. पहिलं उचललो बुधवार पेठचं, ह्याला उबरला बुधवार पेठचं बसलं, त्याला उचललो. आणि त्याला पिकअप करताच नाही, ओलाला वाजलं वाकडेवाडी शिवाजीनगरचं. मग त्याला पण घेतलं. दोन्ही तिथंच होते, 200 मीटर वरतीच होते. एकाला घेतलं, त्याला घेतल्यानंतर त्याला मीटर टाकलो. मग त्याला मीटरवर टाकल्यानंतर तो रेडी झाला. मग त्यालाही घेतलं, त्याला पण घेतलं, तिथून सोबत सरळ नेलं. फक्त एवढाच फरक पडला मित्रांनो, मीटरनं घेऊन गेलो, दोघांचा रेट सेम होता. आणि फक्त एवढंच की त्यांच्यात थोडस कमी जास्त करून
तुम्ही एक 10-15 रुपये कमी द्या, तुम्ही एक 10-15 रुपये कमी द्या, म्हणून असं करून एका लाटातच एका ट्रिप मध्ये डबल ट्रिप मारलो मित्रांनो. कसं डबल ट्रिप. ठीक आहे. तर असं तिथून झालं की नाही, परत वाकडेवाडीतून डायरेक्ट इकडे मला भेटलं. इथून पण 240 प्लस झाले मीटर प्रमाणे वाकडेवाडीतून इथं आंबेगाव परत आलो. आता मस्त जेवण करूयात. जेवण करता करता आपण थोडस डिस्कस करूया. ठीक आहे. जेवायला आज आपल्याला चपाती आहे आणि इथे एक भाजी आहे. माहित नाही ते भाजी कुठली आहे काय आहे. तर आता आपण जेवण करून घेऊया. जेवता जेवता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये कळलं असेल तर कसं की जे प्रताप सरनाईक साहेबांना जे आरटीओ साठी आपलं रिक्षांचे सगळे स्थगिती दिलेले आहे 8 दिवस न होता. या जेवायला मित्रांनो, 8 दिवस न होता लगेच इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक रिक्षा त्यांना परवाना काढणे, जसे परमिट, त्या पद्धतीनं त्यालाही परमिशन घेणं म्हणजे परमिट पण काढून घेणं हे कायदे म्हणजे काढावंच लागेल. म्हणजे सक्ती केलेलं आहे. पण एवढा दिवस नव्हतं. आणि मला फक्त एवढंच विचारायचं मित्रांनो, जर धंद्याचा ना तुम्हाला सकाळ सांगितलं तसं ना, सगळे धंद्याच्या नादात कोणी आपल्याला भेटणार. मी एकीकडे आहे, दुसरीकडे आहे. म्हणून मीच एक्सप्लोर करतो तुम्हाला सगळं. मीच सांगतो जे काय ते, आणि तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता काय ते. ठीक आहे मित्रांनो. तर एवढंच मला बोलायचं होतं की तुम्ही इकडे बंद केलात, इकडे चालू केलात. हे परमिट बंद करून ते परमिट चालू केलं, त्याला परमिट चालू करायचं. म्हणजे एक प्रकारचं हे आता हे प्रोडक्शन बंद करणार आणि सगळं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक रिक्षाला जास्त प्रोत्साहन देणार आहे हे लोक. जे की एका प्रकारे प्रदूषणाकडून बघायला गेलं तर ते योग्यच आहे. पण ह्या रिक्षांचं कसं, ह्या रिक्षाला आता स्थगिती दिली तुम्ही, पुढं काय? ह्या रिक्षाला ते जे स्थगिती दिले ना, ते स्थगिती न देता त्याला पूर्णपणे स्टॉप करायला पाहिजे मित्रांनो. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर का नाही? स्टॉप, पूर्णपणे स्टॉप. म्हणजे आता यापुढे परमिटच द्यायला नाही पाहिजे. जे काही इलेक्ट्रिकला दिलंय ते इलेक्ट्रिकला. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर ते बाईक टॅक्सी बंदच व्हायला पाहिजे. त्याला जो इलेक्ट्रिक असो किंवा कुठलाही असो ते बंदच व्हायला पाहिजे. कारण हे बेकारचं रॅपिडो कंपन्या, उबर असो कोणी असो, बाईक टॅक्सी चालवणार आहेत ते फक्त परमिशन घेतात इलेक्ट्रिकचं, आणि त्या आयडी ओपन होतात सगळे प्रायव्हेट गाड्यांचे, पेट्रोलवरचे बाईकचे, हे सगळ्यांचे आयडिया ओपन करून देतात. आणि असे किस्से खूप तर झालेले आहेत. मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे सरकारला, एवढे सोशल मीडियावरती व्हायरल होतात ह्या व्हिडिओ, पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? आणि तुम्हाला माहित नाही का? असं थोडी होत असते का? मला एवढंच विचारत आहे. तर हेच महत्वाचं आज चर्चा होतं मित्रांनो. हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं थांबायला पाहिजे. बस एवढंच बोलायचं. तुम्हाला काय सांगायचं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता मित्रांनो. आता जेवण करून घेतो. रातचा धंदा कसं होतं बघू. सुरुवात तर छान झाली आपली. 2 कॅन्सल होऊन सुद्धा पण, कारण आपण सरळ आहे. सरळ असल्या माणसासोबत कधी वाईट होत नाही आणि वाकडं पण होत नाही. थोडस मेहनत करावं लागतं, बी पॉझिटिव्ह राहावं लागतं. बस बाकी काय नाही. आज होईल आज होईल असं राहिलं ना माणूस, एक ना एक दिवस त्या सगळ्यातून बाहेर पडतो. बरोबर ना भावनो? कमेंट करा लवकर लवकर. हा, सगळ्यात महत्वाचं, लवकरच 1000 सबस्क्राईब आपले होणार आहेत. तर लवकर लवकर ह्या व्हिडिओ मात्र आपण काही व्हायरल पण होऊ दे. शेअर पण करा, लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब करा. आणि माझा विचार चालू आहे की डेलीच्या डेली व्लॉग टाकायचं पण माझा विचार चालू आहे. डेली रुटीन आपली, सुट्टी घेतल्या सुट्टी, जॉबला आलं जॉब, म्हणजे रिक्षावर झालं रिक्षावरती, काम केलं धंदा, हे ते सगळं दाखवायचंय. पण का आपल्याला तिथे सेटअप करायचं, आपल्याला तिथं का
तिथं तर कॅमेरा लावायचा नाही, तर इकडं कुठल्या तर एका साईडला तिथं कॅमेरा सेटअप करायचा आहे मस्तपैकी. म्हणजे आपल्याला डेलीच्या डेली रुटीन, कस्टमर काय असतं, कसा आपला संघर्ष होतो, पूर्ण दिवसात कसं चालतं, हे सगळं करायचं आपल्याला. पण तुमचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही सबस्क्राईब केला तर मला पण थोडंसं मी स्वतः मोटिवेट होईल आणि तो जास्त चांगली चांगली कंटेंट सगळं करायचा प्रयत्न करतो मित्रांनो. ठीक आहे, तर आता जेवण करून घेतो, तुम्ही जेवण करून घ्या. उन्हाळा आहे, जास्त पाणी प्या, तेलकट कमी खावा आणि हेल्दी खावा. जास्त म्हणजे काकडी असू दे, जास्त पाण्याचे स्रोत जास्त जास्त आहेत, ते तसले गोष्टी खावा. ठीक आहे मित्रांनो, रोज एक ना एक फळं खायला सुरुवात करा. आज मी फक्त आजच काकडे आणले नाही, पण माझ्या झाल्या कुठेतरी जाऊन एखादी दही, एक 10 रुपयाची नाही तर 20 रुपयाची दहीची पॅकेट घेतो, तेवढं दही संपून टाकतो. कारण मी बघा, हे चम्मच अडकवलेला आहे मी, नाही का, चम्मच अडकवलेला असतो माझं. चम्मच सोबत ठेवत असतो, असं काय पण खायचं असेल तर मला बाहेर घेऊन. आंबेगाव मधून मित्रांनो डायरेक्ट हडपसर नोबेल हॉस्पिटलचा पडलं होता, तर त्याला घेऊन आलो, सोडलो. म्हणलं मस्त थंडगार उसाचा ज्यूस प्याय, म्हणलं रस प्यायला येईल ग माय. इन्स्टंट एनर्जी भेटतो याच्याने.